बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल। अजूनही सबस्क्राइब केला नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेना आणि मनसे युती संदर्भात तुम्ही माझ्या भूमिका पाहिलेल्या आहेत। दिवसांपासून म्हणण्यापेक्षा किंबहुना गेल्या कित्येक महिन्यांपासून, अगदी विधानसभा निवडणूक असेल, लोकसभा निवडणूक असेल, या सर्व निवडणुकांच्या वेळेसही तुम्ही माझी भूमिका पाहिली असेल। मनसे शिवसेना ही युती व्हावी हीच माझी भूमिका कायम राहिलेली आहे। आपण सर्वांनी ती पाहिलीत, ऐकलीत। पण याचा अर्थ हा कुठेही होत नाही की शिवसेना मनसे सोबत युतीसाठी उतावीळ व्हावी, शिवसेना मनसे सोबत युती करण्यासाठी अगदी आतुर आहे, तळमळते आहे। याचा अर्थ हा कुठेही होत नाही। दोनही पक्षांच्या युती व्हाव्यात, मराठी माणसाच्या हितासाठी, या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणाच्या हितासाठी या दोनही पक्षांच्या, या ठाकरे बंधूंची युती व्हावी, ठाकरे बंधू एकत्र यावे ही जरी माझी भूमिका असली तरी त्या दोन्ही पक्षांच्या स्वाभिमानाचं संरक्षण करून ती युती व्हावी। कारण गेल्या कित्येक दिवसांपासून मी काही नेत्यांची स्टेटमेंट पाहतोय आणि तो स्वाभिमान कुठेतरी ठेचला जातोय। जाणीवपूर्वक शिवसेनेला कसं युतीसाठी शिवसेना उतावीळ आहे, आतुर आहे, तळमळते आहे, हे अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्र समोर जातंय, अशा प्रकारचं एक संभ्रमाचं वातावरण शिवसैनिकांपर्यंत पोहोचतंय। अजिबात नाही, या भूमिकेचा मी अजिबात नाही। जर युती होत असेल तर ती स्वाभिमानाने व्हावी। शिवसेनेचे पक्षप्रमुख योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील, मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील। पण याचा अर्थ मधल्या काळात काही माझीच लाल संघटनेचे अध्यक्ष, मी मगापासून जाणीवपूर्वक हा उल्लेख करतोय आणि होय जाणीवपूर्वक, आणि तुम्हालाही लक्षात येते मी कुठल्या नेत्यांना याच्यामध्ये बोलायचा प्रयत्न करतोय, जाणीवपूर्वक माझीच लाल संघटनेचे काही अध्यक्ष आहेत, बोलघेवडे अध्यक्ष आहेत आणि जास्त नाही आहेत, अगदी हाताची बोटही जास्त आहेत, एवढेच नेते आहेत, एवढेच। हे माझीच लाल संघटनेचे अध्यक्ष जरा जास्तच बरळत आहेत। म्हणजे शिवसेना कशा प्रकारे त्यांनी आमच्याकडे तो प्रस्ताव घेऊन यावा, शिवसेनेने आमच्याकडे याला नाही त्याला पाठवावं, आदित्य ठाकरेंना पाठवावं, संजय राऊतांना पाठवावं, ही अशा प्रकारची स्टेटमेंट जी आपण देत सुटला आहात, ही माझीच लाल संघटनेचे अध्यक्ष, मला ह्यांच्याच पक्षातलं एक उदाहरण द्यायचंय। खरं तर बघा, विचार करा, मनसेमध्ये बाळा नांदगावकर साहेब असतील, राजू पाटील साहेब असतील, अगदी नितीन सरदेसाई साहेब असतील, ही जुनी माणसं आहेत ज्यांनी शिवसेनेसोबत काम केलेलं आहे। बाळा नांदगावकर साहेबांच्या नेतृत्वाविषयी मी काय सांगणार तुम्हाला। अगदी ज्यावेळेस मनसे सोबत त्यांना जायचं होतं तरीही ते थांबले। राजसाहेबांचा आदेश होता, जोपर्यंत टर्म पूर्ण होत नाही तोपर्यंत यायचं नाही। राजसाहेबांनी कुठलाही शिवसेनेचा आमदार नेलं नाही, त्या बाबतीत त्यांना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो, जे काही असेल ते। पण बाळा नांदगावकरांनी बाळासाहेबांसोबत काम केलेलं आहे, उद्धव साहेबांसोबत काम केलेलं आहे। त्यांनी आज गायत शिवसेनेवर कधीही एकही वाकडा शब्द वापरलेला नाही बाळा नांदगावकर साहेबांनी। राजू पाटलांची काल परवाची स्टेटमेंट आपण पाहिलीत की स्थानिक पातळ्यांवर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या पक्ष नेतृत्वाला सांगू, आमच्या स्थानिक पातळ्यांची गणित आम्ही स्थानिक पातळीवर मिटवून घेऊ। याला म्हणतात राजकीय सूझबूझ। आणि ज्या वेळेस मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय लक्षात घ्या, कारण वारंवार एका शब्दाचा उल्लेख केला जातो की 2017-2019 मध्ये आमच्याकडनं प्रस्ताव आला, आमच्या टाळीला उत्तर दिलं नाही, आमचं तोंड पोळलं, आमचं काय काय पोळलं सांगायचे, हे दुधाने पोळलं, ताक फुंकून पितोय वगैरे वगैरे, हे जे शब्द प्रयोग केले जातात, शिवसैनिकांनो लक्षात घ्या, हे सगळं बोलण्याचा अधिकार जर समजा कोणाला असेलच, समजा हे सगळं आतल्या गोष्टी कोणालाच माहिती नाही, तिथे काय फिसकटलं, काय झालं नेमकं, हा प्रस्ताव आला पण होता की नव्हता आला हे आजपर्यंत कोणीही सांगितलं नाही। ना शिवसेनेकडनं ना मनसेकडनं अशा प्रकारची स्टेटमेंट आली की आम्ही असा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर गेलो, मातोश्रीवर असं सांगितलं की आम्ही यांचा प्रस्ताव धुडकावलेला आहे, असं कुठेही नाही, अशा कुठल्याही बातम्या नाही। पण हे जे बोलघेवडे नेते आहेत, माझीच लाल संघटनेचे जे कोणी अध्यक्ष आहेत, यांच्यापेक्षा जर हे विधान समजा हे जर आम्ही सहन केलं तर जास्तीत जास्त हे बाळा नांदगावकरांकडनं सहन करू। कारण जर प्रस्ताव घेऊन जाणारे जर कोणी असतील तर ते असतील, गेले की नाही हा अजूनही गुलदस्त्यातला प्रश्न, हे आम्ही सांगू शकत नाही। पण बाळा नांदगावकर जर एक वेळ म्हणाले की होय आम्ही प्रस्ताव नेला होता वगैरे वगैरे, तर एक वेळ समजू शकतो। पण ज्या वेळेस आज मीडियाने बाळा नांदगावकरांना एका ठिकाणी छेडलं, त्यांना घेरलं मीडियाने म्हणता येईल, कारण बाळा नांदगावकरांकडून पुढची माहिती त्यांना अपेक्षित होती, कारण हीच ती व्यक्ती आहे जी याच्या बाबतीत एक ऑथेंटिकेट, एक अधिकृत माहिती देऊ शकेल। तर बाळा नांदगावकरांनी किती सौम्य भाषेत
आपल्या अधिकार क्षेत्रात राहून, आपल्याला स्वतःला एका अधिकाराच्या चौकटीत ठेवून आणि सौम्य भाषेत या माझीच लाल संघटनेच्या अध्यक्षांना एक कानफडवली सुद्धा आहे. आता कशी कानफडवली, कशा प्रकारे ह्यांना यांची जागा दाखवून दिली, हे तुम्हाला पुढच्या एक मिनिटाचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल. याच्यात कुठे यांनी यांची कान फडवली हे तुम्हालाच कळेल. कारण आजवर तुम्ही शिवसेना एक वादळवर इतकं काही पाहत आहात, याच्यातून तुम्ही सुद्धा छोटं मोठं का राजकारण नक्कीच शिकला असाल. बाळा नांदगावकरांनी स्वतःच्या संघटनेतल्या माझी लाल संघटनेच्या अध्यक्षांना चांगलीच कान फडवलेली आहे. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. पूर्वी दोन वेळा तुम्ही प्रस्ताव घेऊन गेलेला, आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा तुम्ही प्रस्ताव घेऊन जाणार आहात. मला असं वाटतं की या विषयावरती सद्यस्थितीत कोणतीही गोष्ट न बोलणं उचित आहे असं मला स्वतःला वाटतंय. कारण तो विषय वरिष्ठाच्या लेवलवरती असल्यामुळे मी वरिष्ठ नाही, तर मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि छोट्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांसारखं बोलू नये असं मला वाटतं. खासदार संजय राऊत असं म्हणतात आहेत की भूतकाळातले गेलेले सगळे विषय आता सोडून भविष्य काळात माझ्या आणि संजय राऊतांची चर्चा होईल, त्याला मी उत्तर देईन तुम्हाला. आज सामनाच्या पहिल्या मानावरती राज ठाकरेंचा फोटो मी काय अजून पाहिलेला नाही. दोन दशकानंतर खरं तर ठाकरे बंधू एकत्र येण्याची आता चिन्ह दिसतात. मात्र 2 दशकांपूर्वीचं काय बघायचं गेलं काय कारणं होती नक्की मनसे स्थापन करणं? कसं तुम्ही किती खोलात गेलात तर त्या बाबतीमध्ये माझ्याकडून तुम्हाला उत्तर सापडणार नाही. त्याचं कारण एवढंच आहे तर तो विषय अद्याप माझ्या अखत्यारीत आलेला नाही. ज्या दिवशी माझ्या हातामध्ये तो विषय येईल व्यवस्थित, त्याला मी समोरून तुम्हाला सांगेल किंवा साहेबच स्वतः सांगेल. या व्हिडिओमध्ये बाळा नांदगावकर साहेबांनी अतिशय चपखल शब्दात आपल्याच पक्षातल्या त्या बोलघेवड्या नेत्यांना एक संदेश पाठवला. म्हणजे साप भी मरे और लाठी भी नहीं तुटे, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. चांगला संदेश पाठवून दिला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तेवढा मोठा मी नेता नाहीये. मग आता बाळा नांदगावकर मोठे नाहीत तर हे बाकीचे कोण? लक्षात घ्या, तुम्हाला मला काय सुचवायचंय. हा त्यांच्या पक्षाचा जरी अंतर्गत विषय असला तरी सुद्धा ही उदाहरणं का द्यावी लागतात? कारण हे बोलघेवड्या नेत्यांचं स्तोम माजलंय सध्या. आणि कारण यांचा काय संबंध? तोंड पोळलं, हात पोळला, दुधाने फुंकून प्यायचं, ताक फुंकून, काय 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 असेल ते असेल, जे काही असेल ते. आता मी येतो माझ्या मुख्य विषयावर. दोनही पक्षांची युती व्हावी, मनसे शिवसेनेची युती व्हावी, पण ती स्वाभिमानाला धक्का न पोचता दोनही पक्षांच्या. आता मनसेचा ह्याच्यातून काय फायदा, शिवसेनेचा ह्याच्यातून काय फायदा, महाराष्ट्राला ह्याच्यातून काय निष्पन्न होणार आहे, या सर्व गोष्टी मी तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करेल. आजही 2017ची, लक्षात घ्या, 17ची 19ची उदाहरणं दिली जातात, पण 2017 आणि 19 मध्ये असलेली परिस्थिती, राजकीय परिस्थिती आणि आजची परिस्थिती यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पुलाखालून मधल्या काळात बरंच पाणी निघून गेलेलं आहे दोनही पक्षांच्या बाबतीत. आता मनसेने 2009 मध्ये स्थापना झाल्यानंतर, त्यानंतर 12-13 मध्ये झालेली जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये डझनभर आमदार निवडून जरी आणले असले तरी मनसेला त्याच्यानंतर कुठेही यश मिळालेलं नाही. त्यांच्या आमदारांची संख्या ही थेट 1 वर आली आणि आता 0 वर आहे. लक्षात घ्या, अगदी महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सुद्धा तेच. सुरुवातीला मुंबई महापालिकेत 29 नगरसेवक निवडून आणणारी मनसे आज तिचा मुंबई महानगरपालिकेमध्ये 0 नगरसेवक आहेत. कारण एकमेव जो नगरसेवक होता तो सुद्धा आता शिंदे गटामध्ये सोमवारी प्रवेश करतोय. हे सगळं सांगण्यामागचं माझं एक प्रांजळ उद्दिष्ट सांगतो. फक्त मनसेचंच नाही, मी शिवसेनेच्या सुद्धा कमी जास्त बाजू तुम्हाला इथे सांगणार आहे. फक्त मनसेच्याच पडत्या बाजू तुम्हाला सांगायच्या तसं अजिबात नाही. दोघांच्या प्लस मायनस पॉइंट्सला मला इथे हात घालायचा आहे आणि ते गरजेचं आहे. जर आपण आपल्यात सुद्धा, आपल्या अंतरंगात सुद्धा झाकून पाहिलं नाही तर ते सुद्धा नुकसानदायक ठरू शकतं. आज मनसेकडे गमावण्यासारखं तसं काही नाही. मनसे आजही एकसंध पक्ष आहे. जे काही आहे त्यांच्याकडे, जे काही त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांची पक्षाची फळी असेल, आजही ते एकसंध आहे. त्यांच्यामध्ये फूट नाही. शिवसेनेमध्ये फूट आहे. शिवसेनेमध्ये 2 भाग झालेले आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. काही का असेना, माणसं गेलेली आहेत. अगदी विभाग प्रमुखांपासून नगरसेवकांपर्यंत, अगदी आमदारांपासून खासदारापर्यंत, अगदी तळातल्या फळीपर्यंत माणसांमध्ये मग आमिष कसलीही असतील. बघा शिवसैनिकांनो, काही गोष्टी इथे हे प्रांजळपणे मांडणं मला गरजेचं वाटतं. अगदी तळातल्या शिवसैनिकांपर्यंत म्हणजे गटप्रमुखापर्यंत हात घातलेला आहे. गटप्रमुखाच्या घरात सुद्धा काही पाकिटं पोचलेली आहेत. लक्षात घ्या, हे स्थानिक पातळीवरचं राजकारण ह्यांनी चांगलं साधलं. 50 खोके एकदम ओके आपण जे म्हणतो ते काही चुकीचं नाही. अगदी इथपर्यंत पोहोचल्यानंतर ही फूट आपण पाहिलात. लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, लोकसभेमध्ये जरी महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं असलं आणि मनसेच्या पाठिंब्यावर यांचे जवळपास 12-13 खासदार जे काही निवडून आले, मनसेचा जर हा पाठिंबा नसता तर
तर जवळपास 5 खासदारांची याच्यामध्ये कपात झाली असती. अगदी हातकणंगले, बुलढाणा, मी वारंवार ही नावं जाणीवपूर्वक सांगायचा प्रयत्न करतो. मुंबई उत्तर पश्चिम असेल, ठाणे असेल आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, या जागा मनसेच्या जीवावर ह्यांच्या निवडून आलेल्या आहेत. ज्याचं ह्यांना रिटर्न गिफ्ट दिलं, एक आता मुंबईतला नगरसेवक जातोय आणि गेल्या पुढच्या काहीच दिवसांमध्ये खेड दापोली पट्ट्यातनं सुद्धा एक मोठा झटका यांना पडणार आहे. जे काही असेल ते, मी याच्यावर जास्त काही भाष्य करणार नाही, तो त्यांचा अंतर्गत मामला. पण लक्षात घ्या, आज मनसेकडे गमावण्यासारखं तसं काही नाही, पण शिवसेनेकडे गमावण्यासारखं भरपूर काही आहे. सगळ्यात प्रथम आहे ती मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिका, या महानगरपालिकेवर गेल्या 30 वर्षापासून शिवसेनेचा भगवा हा डौलाने फडकतोय. आज माझ्या गोष्टी काही तुम्हाला तीक्ष्ण लागतील, पण त्या गरजेच्या आहेत. मी काय या सगळ्या गोष्टी सांगतो? मुंबई महानगरपालिकेवरचा भगवा हा जर तसाच टिकवायचा असेल तर मतांमधली फाटाफूट, मराठी माणसाच्या मतांमधली ही फाटाफूट आपल्या जागेवर रोखावी लागेल. याचं एक महत्वाचं कारण लक्षात घ्या. ज्या वेळेस शिवसेनेमध्ये फूट नव्हती, म्हणजे शिंदे टोळी ही वेगळी झाली नव्हती, त्यावेळेसही ज्यावेळेस निवडणुका झाल्या 2017च्या ह्या निवडणुका, त्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांमध्ये अंतर नव्हतं. 2 नगरसेवकांचा अंतर 84 आणि 82 एवढाच काय तो फरक. 84 नगरसेवक घेऊन शिवसेना हा मोठा पक्ष आणि 82 नगरसेवक घेऊन हा भारतीय जनता पक्ष दुसरा मोठा पक्ष झाला होता. आता भारतीय जनता पक्ष हा कुणाच्या जीवावर मोठा झाला तर हे तुम्हाला पुढे कळेल. 54 नगरसेवक हे परप्रांतीय, त्यातले 40 नगरसेवक हे एकट्या गुजराती आणि मारवाडी समाजाचे, 12 ते 13 नगरसेवक हे उत्तर भारतीय आणि 1-2 दक्षिण भारतीय. अशा प्रकारचं हे भारतीय जनता पक्षाचं गणित. म्हणजे जवळपास 50% जास्त नगरसेवक ह्यांचे, 50 कसले 60% जास्त नगरसेवक ह्यांचे परप्रांतीय आहेत. परप्रांतीय मतं एक गट्टा घ्यायची. मुंबईमध्ये असाच मराठी माणसाचा टक्का हा 25% खाली गेलेला आहे. जर मराठी माणसाचा टक्का 25% खाली, गुजराती मारवाडी मतदान हे जवळपास मराठी माणसाच्या जवळपास आलेलं आहे, त्यातही उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, अशा प्रकारचं हे मतदान जर ह्यांनी एकगठ्ठा घेतलं आणि मराठी माणसाचं मतदान हे सगळ्या पक्षांमध्ये विभागलं गेलं, म्हणजे मनसे, शिवसेना, शिंदे टोळी, अजित पवार टोळी किंवा भारतीय जनता पक्ष आणि इतर काही पक्ष, छोटे मोठे आणि अपक्ष, तर मराठी माणसाचं मतदान हे सगळ्यांमध्ये विभागलं जाणार आणि मनसेचा टक्का त्याच्यात सर्वात जास्त असणार. मनसेचा, कारण मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली, भिवंडी, वसई विरार, त्यानंतर मला वाटतं उल्हासनगर महानगरपालिका, हा जो मुंबई आणि त्याच्या आसपासचा परिसर, नवी मुंबई सकट, इथे मनसेचा जोर आहे. त्यानंतर नाशिक असेल, काही प्रमाणात पुणे असेल, कोल्हापूर असेल, ह्या महानगर आणि पिंपरी चिंचवड असेल, या पट्ट्यातही ज्या काही महानगर, म्हणजे जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 50 ते 60% महानगरपालिका ज्या जिल्ह्यांमध्ये आहेत तिथे मनसेचा होल्ड आहे. लक्षात घ्या. मी म्हणणार नाही विदर्भात, मी म्हणणार नाही मराठवाड्यात, छत्रपती संभाजीनगर वगैरे सोडलं तर इतर मराठवाड्यात नाही आणि पश्चिम महाराष्ट्राचाही खालचा पट्टा नाही, अगदी सातारा, सांगली, कोल्हापूर तिकडेही नाही. हा जो कोकण पट्टा सबंध आणि त्यानंतर काही इतर आसपासचे जिल्हे, ज्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, या पट्ट्यांमध्ये मनसेचा होल्ड आहे आणि ही गोष्ट नाकारू शकत नाही आपण. आज जरी मनसेकडे काही गमावण्यासारखं नसलं तरीही मनसेला आता आपल्या राजकीय करिअरमध्ये हे वर यावं लागेल, कारण आज मनसेमध्ये कित्येक नेते आहेत जे कित्येक वर्षांपासून संघर्ष करतायत. शेवटी आपण दोनही एक विचाराचे, समविचाराचे पक्ष आहोत. आपण दोनही सेना आहोत आणि तीही मुळात ठाकरेंची सेना आहोत. बाळासाहेबांच्या मुशीत वाढलेले आपण दोनही पक्ष आहोत. आजपर्यंत आपल्या जीवावर हे परकीय मोठे झाले, आता आपण एकमेकांना आणि मराठी माणसाला इथून पुढे मोठं करूयात, आपले पक्ष मोठे करूयात. हा एक माझा साधा सिंपल आणि हे माझं उद्दिष्ट आहे, स्पष्टपणे सांगतो. आज जरी 84 नगरसेवक घेऊन शिवसेना मुंबई महापालिकेतला मोठा पक्ष त्यावेळेस झाला असला तरी भारतीय जनता पक्ष फुटीच्या अगोदर जर इतक्या जवळ येऊ शकतो तर फुटीनंतर आपल्याला ह्याची चिंता करावी लागेल. आणि त्यातही आज आपल्या 84 नगरसेवकांपैकी जवळपास 40 ते 45 नगरसेवक शिंदे टोळी रोज एक एक कुरतडते आहे. आता मुंबई महानगरपालिकेचं गणित जर तुम्हाला सांगायचं गेलं तर त्यात तेवढी घाबरण्याची इथे तशी परिस्थिती नाही, कारण रोज जरी एक नगरसेवक घेतला असला तरी मुंबई महानगरपालिकेमध्ये दरवर्षी, म्हणजे दर 5 वर्षांनी ज्यावेळेस निवडणुका येतात, शिवसेनेकडनं जवळपास 60% नगरसेवक हे असेही बदलले जातात. म्हणजे जरुरी नाही की तुम्ही यावेळेस नगरसेवक असाल तर पुढच्या वर्षी तुमच्याकडेच ते तिकीट राहील. त्याच्या कार्य अहवालाप्रमाणे पक्षप्रमुख आणि पक्षाची संघटना तशा प्रकारचा निर्णय स्थानिक पातळीवर घेते आणि जवळपास 60% आपले उमेदवार बदलले जातात. पण तरी सुद्धा गेलेल्या माणसासोबत एक विशिष्ट 50-100 माणसं तर गेलेली असतात.
महानगरपालिका क्षेत्रांमधलं हे पॉकेट लहान असतं. विधानसभांमध्ये, लोकसभांमध्ये पॉकेट्स ही फार मोठी राहतात, पण महानगरपालिका क्षेत्रांमध्ये 100, 200, 300, 400 मतांवर सुद्धा जागा पडतात. आता त्या लोकसभेच्याही पडायला लागल्यात, 47 मतांनी सुद्धा काही जागा पडल्यात. तो तरी विनोदाचा भाग असला, कारण विनोदच झालेला आहे तिकडे, तो विनोद झालेला आहे, त्याच्यावर मी आता काही बोलत नाही. याच्यासाठीच एक उदाहरण द्यायचं झालं तर RPI सारख्या पक्षाला का बरं भारतीय जनता पक्ष चिटकवून ठेवते? एकट्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या हातातल्या 100, 200, 300, 400 मतांच्या त्या नगरसेवकांच्या जागा पडू नये यासाठी अख्खी एक खासदारकी अडकवून ठेवलेली आहे. यासाठी अख्खं एक मंत्रालय अडकवून ठेवलेलं आहे, सामाजिक न्याय विभागाचं राज्यमंत्रीपद. आणि रामदास आठवले सारख्या माणसाला, एकही नगरसेवक नसलेल्या माणसाला कायमस्वरूपी एक खासदारकी आणि एक मंत्रीपद कायमस्वरूपी दिलं गेलेलं आहे. बाकी त्यांच्या पक्षात कोणाला काही नाही दिलं तरी चालतं, पण त्या माणसाला घेऊन समाजाची 100, 200, 300 मतं त्यांना मिळतात आणि त्या मतांवर पडणाऱ्या 20, 25, 30 जागा ज्या असतील त्या वाचवता येतात. मुंबई महानगरपालिकेवर आपला होल्ड कायम राहावा यासाठी केलेली ही तजवीज आहे. या गोष्टी आपल्या कधी लक्षात येतील तर येणार नाहीत, लक्षात घ्या. आणि आज फूट असल्यानंतर, म्हणजे फूट झाल्यानंतर सुद्धा आपण त्याच परिस्थितीत जर राहू, त्याच आवेशात जर राहू, तर आपल्याला, तुम्ही जर पाहाल, लोकसभेमध्ये मुंबईतल्या 6 पैकी जवळपास 4 लोकसभा क्षेत्रांमध्ये शिवसेनेला घवघवीत यश मिळालं. एक जागा 47 मतांनी जरी पडली असली तरी सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवं, विधानसभा निवडणुकांमध्ये हा आलेख तसा राहिलेला नाही. विधानसभांमध्ये लाडक्या योजनांमुळे आणि इतर अनेक प्रकार आपण सर्वांनी पाहिलेत, किती ठिकाणी बोगस आणि काय, या आता राहुल गांधी साहेब त्याच्यावर करतायत. एक मी सविस्तर त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येईल, महाराष्ट्रातली आकडेवारी त्यांनी कशा प्रकारे फुगवायची कामं केली त्याच्यावर सविस्तर बोलू. पण आजच्या घडीला जर आजच्या आकडेवारीप्रमाणे जर तुम्ही पाहाल, मुंबईमध्ये विधानसभेच्या 36 जागांमध्ये, ज्याच्यामध्ये मुंबई शहरातनं 10 जागा जातात आणि मुंबई उपनगरांमध्ये 26 जागा जातात, त्या 10 पैकी म्हणजे ज्या शहरामधल्या 10 जागा आहेत त्याच्या 4 आणि 4 शिवसेना आणि भाजपाला मिळालेल्या आहेत आणि 2 काँग्रेसला मिळालेल्या आहेत. आणि उपनगरांमधल्या 26 जागांमध्ये शिवसेनेला फक्त 6 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत त्या 36 जागांचा मी तुम्हाला जर पोटफोड करून सांगितली तर 36 पैकी भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक 15 आमदार आहेत मुंबईमधनं. त्यानंतर खालोखाल शिवसेना येते, तिला 10 जागा मिळालेल्या आहेत आणि त्या खालोखाल शिंदे टोळी येते, जिला 6 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे शिंदे टोळीकडे सुद्धा आजच्या घडीला मुंबईमधनं 6 आमदारक्या आहेत, हे नाकारता येत नाही. शिवसेना 10 आमदारक्या घेऊन मुंबईवर आजही आपली पकड घेऊन चालते. पण आमदारक्या आणि नगरसेवकांचे वॉर्ड यांच्यामध्ये फार फरक असतो. एका खासदारकीच्या अंतर्गत जवळपास 6 आमदारक्या येतात आणि एका आमदारकीच्या अंतर्गत, म्हणजे एका खासदारकीच्या अंतर्गत जवळपास 26 नगरसेवक येतात. एका आमदारकीच्या अंतर्गत जवळपास 6 नगरसेवक येतात. एका विधानसभा क्षेत्राच्या अंतर्गत 6 नगरसेवक येतात. आता त्याप्रमाणे आणि त्या तुलनेत जर पाहायचं गेलं तर शिंदे गटाकडे सुद्धा 6 आमदार आहेत. आता मी इथे माझं एक महत्त्वाचं विश्लेषण आणि आकडेमोड घेऊन येतो. जर सध्याच्या घडीला दोनही पक्षांमध्ये बलाबल जर पाहिलं तर विधानसभा निवडणूक, लोकसभा तर लढली नव्हती, पण विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या आकडेवाऱ्या काय सांगतात? मनसेचे काही विशिष्ट नेते आहेत, लक्षात घ्या. त्या नेत्यांच्या पलीकडे तुम्हाला माणसं मनसेची माहिती नाहीत. जर सगळ्यात पहिलं मनसेच्या मोठ्या नेत्याचं नाव जर तुम्हाला विचारलं तर स्वाभाविक आहे बाळा नंगावकर साहेबांचं नाव तुमच्या तोंडी येईल. दुसऱ्या नेत्याचं जर नाव तुम्हाला विचारलं तुम्ही राजू पाटलांचं नाव घ्याल. तिसऱ्या नेत्याचं म्हणजे राजू पाटील असतील, नितीन सरदेसाई असतील, यांची तुम्ही नावं घ्याल. त्याच्या पुढच्या मनसेच्या नेत्यांची जर मी तुम्हाला नावं सांगेल तर तुम्ही शिरीष सावंत सांगाल, वैभव खेडेकर तुम्ही खाली कोकणातनं सांगाल, अमेय खोपकर सांगाल, प्रकाश महाजन सांगाल, संदीप देशपांडे असतील, गजानन बाबर असतील किंवा आदित्य ठाकरे, माफ करा, अमितजी ठाकरे हे स्वतः माहीमधून लढलेले आहेत, कल्याणमधून राजू पाटील, ठाण्यामधून अविनाश जाधव. ही काही विशिष्ट नावं सोडली तर मनसेमध्ये मोठं नेतृत्व तितकंसं नाही. आणि ही सगळी माणसं जर तुम्ही पाहाल, ठाणा, कल्याण, माहीम, हडपसर म्हणजे गजानन बाबर हडपसरचे, देशपांडे मुंबईचे, काळे नवी मुंबईचे, शिरीष सावंत भांडूपचे, वैभव खेडेकर कोकणातले, अमय खोपकर मुंबईतले, प्रकाश महाजन हे सुद्धा छत्रपती संभाजीनगर आसपासचे. म्हणजे मी जो तुम्हाला पट्टा सांगितला त्याच पट्ट्याच्या आसपासची ही सारी नेते मंडळी आहेत. याच्या बाहेरचं म्हणजे महाराष्ट्रातलं त्यांचं व्यापक स्वरूप तुम्हाला इथे दिसत नाही. आणि याच नेते मंडळींना एक 20,000च्या पुढचं मतदान झालेलं आहे. त्याच्या पलीकडे मनसेने ज्या 120 जागा लढल्या, म्हणजे ह्या 8 ते 9 जागा सोडल्यास मनसेच्या कुठल्याही जागेवर 3,000पेक्षाचं जास्तीचं मतदान झालेलं नाही. ज्या महाराष्ट्रभरात मनसेने जागा लढवल्या, आता मनसे ही दुसऱ्या नंबरचा पक्ष आहे ज्याने सर्वाधिक जागा महाराष्ट्रात लढवल्या.
या विधानसभेमध्ये पहिल्या नंबरचा पक्ष जर विचाराल, सर्वाधिक जागा लढवणारा पहिल्या नंबरचा पक्ष कुठला आहे तर तो पक्ष होता, मला वाटतं, वंचित बहुजन आघाडी. दुसरा सगळ्यात मोठा पक्ष होता तो मनसे आणि तिसरा पक्ष होता तो भारतीय जनता पक्ष. या तिघांनी सर्वाधिक जागा या महाराष्ट्रात लढवल्या आणि चौथा पक्ष होता हा काँग्रेस पक्ष होता. आता एवढ्या जागा लढवून सुद्धा 9 ते 10 जागांमध्येच त्यांना फक्त 20,000च्या पुढचं मतदान झालंय आणि त्याही जागा या आता सांगितलेल्या नेत्यांच्या त्यांच्याच जागा आहेत. सगळ्यात पहिल्यात मोठं मतदान मनसेला जे झालं ते आहे कल्याण विधानसभेमध्ये, जे आहे 74,768 राजू पाटलांना झालेलं मतदान, जिथे सुभाष भोईर साहेबांना शिवसेनेच्या 70,000चं मतदान झालं होतं. त्यानंतर दुसरी मोठी जागा आहे ज्याच्यामध्ये मनसेला 43,000चं मतदान झालं, ती जागा आहे ठाण्याची, जी आहे अविनाश जाधवांची. त्यांना 43,000 ठाण्यातनं मतदान झालं, तिथे सुद्धा भाजपा निवडून आला. तिसरी मोठी जी जागा आहे मनसेची, जिथे सर्वाधिक जास्त मतदान झालं, ती आहे माहीमची, जिथे अमित ठाकरे उभे होते, त्यांना 33,000चं मतदान झालं. चौथी मोठी जागा आहे ती हडपसरची, गजानन बाबरांची, जिथे आहे 32,821चं मतदान. आणि संदीप देशपांडेंना मतदान झालेलं आहे 19,000चं, अवघ्या 19,000चं मतदान वरळीतनं. गजानन काळेंना अवघं 17,704चं मतदान झालं नवी मुंबईतनं बेलापूर विधानसभेमध्ये. शिरीष सावंत जे भांडूपमधून उभे राहिले त्यांना 23,335चं मतदान झालं. अशा प्रकारचे ह्यांचे आकडे आणि हेच हायेस्ट आकडे आहेत. म्हणजे मनसेला या नेत्यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रभरामध्ये 3,000च्या वरचे मतदान झालेले नाहीत. मनसेच्या जवळपास 70% उमेदवारांची डिपॉझिट जप्त झालेली आहेत महाराष्ट्रभरामध्ये. मी जर काही चुकीचं सांगत असेल मला कमेंटमध्ये दुरुस्त करा. मला ह्या सगळ्या गोष्टी का सांगाव्या लागतात, कारण मी पहिला की तू पहिला, कारण शेवटी राजकारणामध्ये पहिलं कोण पाऊल टाकतं, दुसरं कोण पाऊल टाकतं, शेवटी चंद्रावर गेलेला नील आर्मस्ट्रॉंग हा पहिला, दुसऱ्या माणसाचं पाऊल आपल्याला माहिती नाही. हे असं असतं, कोण पहिला, पहेल कोण करणार, काय असतं तिथे मान सन्मान ह्या गोष्टी असतात. आणि ह्या पहेलसाठी हे सगळे आकडेवारी सुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात. मी ते कुठेही म्हणणार नाही या आकडेवाऱ्यांवर आपण आता ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय घ्यावा का नाही. दोनही भावांनी त्या गोष्टींमध्ये एक मध्यस्थ मार्ग काढावा. आपल्यासारख्या तुमच्या आणि माझ्यासारखे, मी मलाही घेईन त्याच्यामध्ये, चला मला जराही वाईट वाटत नाही. तिकडच्या आणि इकडच्या माझीच लाल संघटना अध्यक्ष आपण बनू नये. जे काही असेल ते सामंजस्याने फक्त बोललं गेलं पाहिजे. पण काय होतं, शिवसैनिकांपर्यंत वारंवार एक अशा प्रकारचा विषय जातो जेणेकरून कशा प्रकारे शिवसेना ही अडचणीत आहे, शिवसेनेला गरज आहे. अरे आजही शिवसेना 20 आमदारांचा धनी पक्ष आहे. आजही माझे पक्षप्रमुख 20 आमदारांचे पक्षप्रमुख आहेत. आजही शिवसेना ही विधानसभेत जर विरोधी पक्षनेता दिलं तर विरोधी पक्षनेता शिवसेनेचा बनेल. वरच्या सभागृहामध्ये अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत. त्यानंतर आजही त्यांच्याकडे राज्यसभेचे खासदार आहेत, आजही विधान परिषदेचे आमदार आहेत आणि आजही लोकसभेचे 9-10 खासदार घेऊन शिवसेना बसलेली आहे. कित्येक महानगरपालिकांमध्ये त्यांचा महापौर असताना प्रशासक बसलेला आहे. या गोष्टी कुठेतरी लक्षात ठेवायला हव्यात आणि याच्यानुसार तडजोडी पुढच्या व्हायला हव्यात. कोणीही उठावून टिकली मारून जावं असं होऊ नये. सन्मानपूर्वक जे म्हणतो ते ह्याच्यासाठी, आज हे आकडेवारी मी त्यासाठी बाहेर काढलेले आहेत. आता शिवसेना आणि मनसे जर एकत्र आली तर आपल्याला कुठे कुठे कसा कसा फायदा होऊ शकतो. मी साधी काही उदाहरणं तुम्हाला सांगतो. साधी उदाहरणं. सगळ्यात पहिलं उदाहरण देतो म्हणजे आपल्या मतांमधली फाटाफूट आणि तिसऱ्याचा फायदा कसा होतो बघा. सगळ्यात पहिलं आणि सुंदर उदाहरण देतो भांडूपचं. भांडूपमध्ये शिवसेनेचे रमेश कोरगावकर आणि शिंदे टोळीचे अशोक पाटील यांच्यामध्ये तुल्यबळ लढत झाली. याच्यामध्ये शिवसेनेचे रमेश कोरगावकर 6,764 मतांनी कोरगावकर साहेबांचा पराभव होतो. बघा बरं का. आणि त्याच ठिकाणी मनसेच्या शिरीष सावंतांना 23,335 मतं पडतात. जर ह्या युत्या त्याच वेळेस असत्या तर आज एकतर शिवसेनेला एकतर मनसेला ज्याला कोणाला ही जागा सुटली असती त्याचा आमदार तिथे बसला असता. तुझं ना माझं घाल जाऊ द्या आता ते. ही अशा प्रकारचा. आता तुम्हाला आणखी एक जागा सांगतो. चेंबूरची जागा घ्या. तुकाराम काते शिंदे गटाचे आणि प्रकाश फातर्पेकर हे शिवसेनेचे निष्ठावंत यांच्यामध्ये 9-10 हजारांनी ही जागा पडली आणि त्याच ठिकाणी माऊली थोरवे हे जवळपास 8,000 मतदान त्यांना झालं मनसेच्या. म्हणजे कुठेतरी ह्या युत्या झाल्या असत्या, एक पॉझिटिव्ह मतदार वाढला असता आणि ती जागा प्रकाश फातर्पेकरांनी किंवा मनसेने जे कोणाला ती जागा सुटली असेल त्याला ती जागा निवडून आणता आली असती. दुसरं उदाहरण तुम्हाला मी दिलं. तिसरं उदाहरण मी तुम्हाला देतो. बघा आपल्याकडे उदाहरणांची काही कमी नाही. कल्याण ग्रामीणचं उदाहरण घ्या, जिथे राजू पाटील मनसेचे एकमेव आमदार जिथे उभे होते. आता विचार करा, राजेश मोरे शिंदे टोळीचे निवडून आले, त्यांना
आपण ह्या दोघांमधला फरक फार जास्त आहे. पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवाराचा फरक 66,396. आता राजू मोरे नावाचा एक साधा नगरसेवक हा राजू पाटलांना मनसेच्या एकमेव आमदाराला एवढी मोठी तगडी फाईट देऊ शकतो का, हा इथे मोठा प्रश्न. पण तोही विषय सोडा. 66,396 मतदानाचा हा डिफरन्स आहे पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये, जिथे शिवसेनेचं मतदान म्हणजे आपल्याला झालेलं मतदान हे जवळपास 70,062 मतांचं आहे. जर मनसे आणि शिवसेना एकत्र लढली असती तर सुभाष भोईर असतील किंवा राजू पाटील असतील यांच्यातला कुठला तरी एक माणूस आज महाराष्ट्राच्या विधानसभेत असता. हे तुम्हाला मी तिसरं उदाहरण दिलं. आणि जर तुम्हाला आणखी एक मुंबईतलंच उदाहरण द्यायचं झालं तर तमिल सेल्वन हा भारतीय जनता पक्षाचा हा जो साईन कोळीवाड्याचा आमदार हा सुद्धा काहीशा मतांच्या फरकाने निवडून आला, जिथे मनसेच्या संजय भोगले यांना एक विशिष्ट मतदान झालं होतं. त्या मतदानाची आकडेवारी वगैरे सगळ्या सांगत गेलं तर विषय फार मोठा होतो. अशी अणुशक्ती नगर असेल, असं घाटकोपर पश्चिम असेल, असं हडपसर गजानन बाबरांचा मतदारसंघ, अशा अनेक मतदारसंघांमध्ये हे घडलेलं आहे. त्यामुळे आपल्या दोघांना एकत्र आल्यानंतर आपला काय फायदा आहे तो हा फायदा आहे मतांचं विभाजन. आता मुंबई महानगरपालिका महानगरपालिका क्षेत्रातले वॉर्ड जवळपास 228 पैकी कित्येक प्रभाग असे आहेत ज्यात शिवसेना आणि मनसे यांचंच प्राबल्य आहे. एकमेकांच्या विरोधात लढल्यानंतर एकमेकांमध्ये जी विभागली जाणारी मतं आहेत शिवसेनेची आणि परप्रांतीय मतांचं एकगठ्ठा मतदान हे भारतीय जनता पक्ष पर्यायाने त्यांच्या टोळ्यांकडे, हे जर झालं तर भविष्यात एक फार मोठा झटका दोघांनाही. म्हणजे ही अस्तित्वाची लढाई आहे. जर आज पक्ष वाचवायचे असतील तर आपल्याला एकत्र हे यावंच लागेल. ही अस्तित्वाची लढाई आहे. आज पक्ष टिकवायचे असतील, जगवायचे असतील, कारण मुंबई महानगरपालिकेवरचा भगवा उतरणं ही आपल्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. मी सांगेन ही धोक्याची घंटा आहे. आणि यासाठीच आज मराठी माणूस आक्रोशाने सांगतोय, मराठी माणसाला स्वतःहून सांगायचं एकत्र या, जेणेकरून आम्ही सगळे तुमच्या मागे एकाच ठिकाणी उभे राहू. आम्ही हे 2 ठिकाणी हा ठाकरे ब्रँड झाल्यानंतर आम्ही हे आमच्यासाठी सुद्धा ही नामुष्की ओढावते. इकडे उभं राहू की इकडे उभं राहू, या सगळं विचार करण्याची नामुष्की ओढावते. आता ज्याला ह्याच्यातून जे अर्थ काढायचे ते काढा. शिवसेनेच्याही मी पडत्या बाजू सांगितल्या, चांगल्या बाजू सांगितल्या, मनसेच्याही पडत्या बाजू सांगितल्या, चांगल्या बाजू सांगितल्या. आणि मुळामध्ये हे 2 भाऊ आहेत, हे नातं आहे. आणि हेच नातं महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे शिवसेनेकडनं आज बघा ना, सामनाच्या मुखपृष्ठावर त्यांचा फोटो झळकला, मनसे अध्यक्षांचा, सन्माननीय उद्धव साहेबांचा. मला वाटतं शिवसेनेच्या अनेक ट्विटर हँडलवर सुद्धा दोघांचा एकत्र असलेला फोटो, अनेक गोष्टी शिवसेनेकडनं पॉझिटिव्ह घडलेल्या आहेत. अजूनही मी पुढे की तू पुढे आणि 17 मध्ये 19 मधले आणि हात पोळले, तोंड पोळलं आणि काय पोळलं हे जर करत बसाल तर मग ते कुणी यावे टिकली मारून जावे तो प्रकार नक्की घडणार आहे. मला जास्त माझ्या तोंडात काही वेगळे शब्द येतात, पण मी आवर घालतोय शिवसैनिकांनो. तुम्हाला या व्हिडिओतून नेमकं काय वाटतं? जर माझं काही चुकत असेल, माझ्या विश्लेषणामध्ये काही चुकत असेल तर नक्की व्यक्त व्हा. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.